चायनीज व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम 2 मोठे ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे पॅनमध्ये. तर पाणी आपल्याला सर्वात प्रथम उकळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर 5 ते 7 मिनटं छान मी ते उकळून घेणार आहे, बॉईल करून घेणार आहेत, नूडल्स छान शिजवून घेणार आहे आणि नंतर गार पाण्याखाली थंड करून घेणार आहोत. तर या पॅकेटवरही लिहिलेलं असतं कशाप्रकारे ते बॉईल करायचे आहे. मी त्या पद्धतीनं केले नाहीत, कारण त्यामध्ये लिहिलं होतं की पाणी उकळल्यानंतर 5 ते 7 मिनटं छान त्यामध्ये घालून ठेवायचं गॅस बंद करून आणि 5 ते 7 मिनटानंतर ते आपल्याला यूज करायचे असतात. परंतु इथे मी गॅस सुरू ठेवूनच ते उकळून घेतले होते आणि नंतर त्याच्यावर थंड पाणी घालून घेतलं होतं थोडंसं ती प्रोसेस स्टॉप करण्यासाठी, कारण की मग जास्त ओव्हरकुक पण चांगले लागत नाहीत नूडल्स म्हणून. आणि नंतर 1 छोटा चमचा मी तेलही त्यामध्ये ॲड केलं होतं. तर ते मी व्हिडिओ करायचं विसरले, त्यामुळे मी तुम्हाला तोंडी सांगत आहे. आणि आता इथे घेतली मी लोखंडाची कढई छान गरम करून घ्यायची आणि बाजूने पूर्णपणे अशा प्रकारे मी जसं तेल घातलं आहे त्याप्रमाणे घालून घ्यायचं, म्हणजे ते छान कोट होतं त्या पूर्ण कढईला. आणि नंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे, चिरूनच घालायचं, किसून अजिबात घालायचं नाही, त्याने एक टेस्ट वेगळी येते. आणि मग बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी लांब चिरलेला, त्याचप्रमाणे शिमला मिर्च आणि गाजर घातलेला आहे. तर थोडा वेळ छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनटं, कारण की चायनीजच्या भाज्या जास्त परतायच्या नसतात. आणि आता आपण त्यामध्ये कोबी घालणार आहे. तर ही रेसिपी ॲक्च्युली मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आणि इन्स्टावरही मी शेअर केली होती. तर माझ्या मैत्रिणीने मला इन्स्टावरनं फॉलो केल्यानंतर तिने मला विचारलं होतं की तू रेसिपी शेअर कर मला, डिटेल रेसिपी. तर मी ती केली नव्हती, म्हणून म्हटलं चला आता ती रेसिपी त्यानिमित्ताने मी शेअर केली. इथे मी तुम्हाला तिचा स्क्रीनशॉटही तुम्हाला दाखवला होता. तर थोडा वेळ छान भाज्या परतल्यानंतर सगळे सॉसेस घालून घ्यायचे. तर सॉसेसमध्ये मी शेजवान सॉस घातलेला आहे 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे, 1 चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे. तर हे सॉसेस तुम्ही नंतर टेस्ट बघून वाढवूही शकता, परंतु सुरुवातीला शक्यतो 1 चमचाच घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज कळून येईल. तर छान मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला जे काही आपण बॉईल करून गार करून घेतलेले नूडल्स आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि आता तुम्हाला जसं इझी वाटेल त्या पद्धतीने आपल्याला ते नूडल्स छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडंसं या पद्धतीनेच मिक्स केलेले आहेत. जसं तुम्हाला इझी वाटेल, ज्या पद्धतीनं किंवा फोकच्या साहाय्यानं वगैरे छानपैकी मिक्स करता आलं तर तसंही तुम्ही करू शकता. तर मी या पद्धतीने मिक्स केलेले आहेत आणि याच प्रकारे मी नूडल्स दुसरंही पॅकेट मी असं तयार करून घेतले होते. नूडल्स बॉईल करून घेतले होते आणि थंड करून नंतर मी त्याची भेळची रेसिपीही मी शेअर केलेली आहे. तेही खूप छान होतं. भेळ त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा कोट करायचा आणि नंतर ते फ्राय करायचे. तर ती रेसिपी तुम्ही पाहायला विसरू नका. त्याची लिंक मी इथे वर आय बटनमध्ये देते, तर तीही तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आपले झाले आहेत व्हेज हक्का नूडल्स. तर ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास जास्त लाईक करा, शेअर करा.